फायनल कोण नेईल आता मात्र तो आपल्याला मैदानात दिसतो तो म्हणजे गणेगाव वर्सेस दामोदे. आणि आम्हाला ज्यांनी सामन्यासाठी खूप सपोर्ट ज्यांनी ऑनलाईन वाले खूप मदत केली ते आमचे कॅमेरा फोकस करा. भाऊबंद अभिजित देवघरे यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ असेल, हे फायनल 2 षटकांचे असेल. वेळे अभावी हा निर्णय घ्यावा लागतोय. सामन्याचा पुरस्कार द्यायचे जयेश मोहिते पटकन देऊन टाका सामना पुरस्कार आणि खेळ चालू करा. कल्पेश ठरतो या सामन्याचा सामनावीर जो आता सामना झाला. केटीसीला थोडा इकडे इकडे घ्या फोटो 2 मिनिटं. चला बॅटर्स पाठवायचे आहेत लगेच. दामोदर संघाचे वेळ खूप होते, अंपायर सुद्धा परेशान झालेत आणि आता सूर्य पण रागाने लालबुंद होत चाललाय, त्यामुळे पटापट बॅटर्स पाठवा. ज्या क्षणात जे आपण आतुतेने वाट बघतो ना मित्रांनो, तो म्हणजे फायनलचा सामना. कोण नील फायनल वादळ क्रिकेट संघावर प्रथम क्रमांकावर आपण नाव कोण कोरेल आता काही क्षणात आपल्याला समजेल. ते म्हणजे दामोदर वर्सेस गणेगाव. जबरदस्त मॅचेस झाल्या, जबरदस्त खेळ बघायला मिळाला या वादळ क्रिकेट नगरीमध्ये. चला मॅच ऑन होते. फायनलचा सामना. चेंडू पुरवले, चेंडू पुरवायचे का पुरवलेत. ज्या क्षणाची वाट बघतो ना रमेश, तो क्षण मात्र आता आलाय. फायनलचा सामना. चिंतामण मोहिते यांच्याकडून एक प्राइज येते, दोन्ही संघांना प्राइज येते. कोणी 3 षटकार मारले की चौकार जरी मारले किंवा 3 विकेट जरी घेतल्या तरी 500 रुपयाचं बक्षीस असेल. त्यामध्ये चिंतामण मोहितेकडून. आणि पहिला चेंडू स्वेर चेंडू येतोय. लक्ष द्या मित्रांनो आता ग्राउंडवर. आता मात्र इकडे बघू नका, कारण हा शेवटचा सामना असेल, महत्त्वाचा सामना असेल. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय ना गणेगाव संघ आतापर्यंत करता आला ना, त्याचप्रमाणे गोलंदाजी होती ती गणेगाव संघाकडून. जबरदस्त गोलंदाजी ते म्हणजे धनराज कडून. धनराज याने अजूनपर्यंत सामने मात्र फिरवले, ते म्हणजे गणेगाव संघासाठी. असा तो धनराज बॉलिंग करतोय. दुसरा चेंडू खोदून काढला, परंतु मिड ऑफला विकेट आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहे. धाव मात्र 1 मिळेल, ते म्हणजे दामोदर संघाला. आणि सचिन मोहिते यांच्याकडून पारितोषिक येते, ते म्हणजे गणेगाव संघासाठी. विकेट हॅट्रिक जर त्यांनी केली तर त्याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. जबरदस्त प्राईज लावली जाते शेवटच्या क्षणी का होईना, पण जबरदस्त. काल दयानंद मोहिते भारदार प्राईज लावली ते. आता मात्र तीच वातावरण निर्माण करू पाहतात आपले वादळ क्रिकेटचे संघाचे सहकारी. चला जाऊया मैदानात. कडा वर्से गणेगाव वर्सेस दामोदे. फटका मारण्याचा प्रयत्न कल्पेशांचा. लॉंग ऑनला फटका येतोय, परंतु फिल्टर मात्र तैनात. धाव मात्र 1च मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न पण तो माघारी परतविल. नितीन हा कल्पेशला माघारी परतोय. 3 चेंडू 3 धावा. सुंदर गोलने धनराज यांच्या मार्फत. जबरदस्त सामना बघायला मिळतो आपल्याला. गणेगाव वर्सेस दामोदे फायनलचा सामना आहे मित्रांनो. दामोदर संघ आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ आणि तसाच गणेगावचा संघ सुद्धा. हा अप्पर शॉट म्हणावा, दिलशानचा स्ट्रोक होता, परंतु विकेट मात्र जाते. सुंदर विकेट घेतोय आणि मात्र नितीनच्या पारीचा मात्र अंत होतोय. जबरदस्त शॉट मारचा प्रयत्न. दिलशान तिलक रत्नेची आठवण करून दिली या शॉटने, मात्र त्यांना नशिबाची साथ मिळालेली नाही आणि विकेटचं पतन होत आहे. धनराज हा गोलंदाज यांच्या मार्फत जबरदस्त गोलंदाजी
दामोदर संघ मात्र आता काहीसा अडचणीत सापडेल, कारण बाहुबली फलंदाज मात्र आउट होत आहे नितीनच्या स्वरूपात. धनराजच्या नावावर मात्र एक विकेट नाव कोरली जाते त्या नितीनच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र जागेवर स्थिरावते 3च्या घरात. फायनलचा सामना प्रेक्षकांनी तुफान गर्दी केले, कारण फायनलला गर्दी होतेच मित्रांनो. प्रजासत्ताक दिन असल्या कारणाने या फायनल देखील महत्त्व तेवढेच आहेत, कारण आम्हाला सांगलं का त्याविषयी प्रजासत्ताक दिन होता म्हणून. परेश टॉट बॉलची सांगता करतो धनराज. आता मात्र कायचा अडकलतोय हा दामोदर संघ. हाच का तो दामोदर संघ ज्यांनी एक हाती प्रत्येक मॅच जिंकली, आता मात्र जरासा अडकलतोय हा दामोदर संघ. दामोदर संघाने पहिला जो सामना झाला कलमुली संघाविरुद्ध फक्त एका धावेने जिंकला होता, आणि त्याच्यानंतर मात्र त्याने एक हाती किल्ले लढवले, आणि आता काहीचा अडचणीत सापडतो दामोदर संघ. बघूया परेश बहादर फलंदाजी करू शकतो. कल्पेश पण खेळपट्टीवर तगदर उभा आहेच. धनराज चला त्या जसा बाहेर काढा. सुस्तावलाय तो कुत्रा मला वाटते. त्याच्या चौकात उचलून घेऊन या बाहेर. फटका सजवलाय लॉंग ऑफच्या मध्ये, पण तो विकेटचा मात्र पतन. जबरदस्त गोलंदाजी धनराज यांच्याकडून, आणि परेशचं मात्र विकेटचं पतन होत आहे, आणि धक्क्यावर धक्के मिळतात. धावते संघाला धावते संघ मात्र अडचणीत सापडतोय. गाणेगावचे सहकारी मात्र खुश, एकदम आनंदाचं वातावरण त्यांच्या निर्माण झाले. असा गाणेगावचा संघ बॅकफुटवर ढकलतोय, तो म्हणजे धामोते संघाला. आता मात्र राहुल, हाच तो राहुल मॅनचा मानकरीन होता. एक वेळा आपला संघ अडचणीत सापडला होता, सहज पण त्याने त्याला बाहेर काढला आणि विजय मिळवून दिला. आज तो राहुल आता मैदानावर जातोय आणि गाणेगावच्या विरोधात मोठी फटकेबाजी करण्याची सज्ज असेल. सुंदर सामना बघायला मिळतोय. फायनलचा सामना गाणेगाव वर्सेस धामोते. एक षटकार सामने धावसंख्या 3 आणि 2 विकेटच्या मोबदल्यात. धामोते संघ बॅकफुटवर येतो जरासा पहिल्या षटकात. फटका सुंदर सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. एक धाव निश्चितच मिळेल, परंतु एक धावावर समाधान मानावं लागतंय. तर गाणेगावच्या एकाने कोणी सहकारी तर यायचंय व्यासपीठावर. 12वे प्रतिनिधी राहुलवर पूर्ण जबाबदारी असेल. राहुल मागच्या या 2-3 सामन्याचा पहिला जो मानकरी त्याला मॅचचा हा असा राहुल. सांगायला काय तुम्ही बाहेर काढणार की नाही हे आपल्या आता निश्चित 5 आहे, कारण फायनलचा सामना आहे. काय सुंदर गोलंदाजी करतो रमेश आयुष, हा नथुराम देशमुखांचा मुलगा, जो आपला सहकारी आपला मित्र वर्गमित्र असा नथुराम देशमुख याचा मुलगा आज आपल्या ग्राउंडवर खेळताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी आयुषच्या मार्फत काय स्पेस टाकतोय गोलंदाजीमध्ये, आणि धामोते संघाला मात्र जखडून ठेवलंय ते म्हणजे या आयुषने. विकेटचं पतन राहुल यांचा. बाहुबली फलंदाज माघारी परततोय पॅव्हलियनमध्ये. आता मात्र अडचणीत सापडला दामोदर संघ. कायसं चिंतेचं वातावरण निर्माण होते, परंतु 2-3 फटके मोठे असतील तर चिंतेचं वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. जबरदस्त आतापर्यंत बॅटिंग केले दामोदर संघाने. पकडा बाहेरचा चेंडू होता, कधी व्हाईट गेला असता, परंतु बॅट लागली. एक धाव पूर्ण होईल. दुसरा प्रयत्न आणि दुसरा प्रयत्न पूर्ण करेल. विकेटचं पतन सॅटिस्फाईड विकेट म्हणावं लागेल. विकेटचं पतन होतंय ते पण कल्पेशसाठी रनआउटच्या स्वरूपात मार्फत ती विकेट जाते, आणि धावसंख्या होते ती 5च्या घरामध्ये, कारण दुसऱ्या धावेवर हा बाद झालाय. 5 धावा आणि 4 विकेट्स धामोदर संघाच्या. धामोदर संघ आता पूर्ण अडचणीत सापडलाय सध्या तरी स्थितीला.
रंगनाथ, नवनाथच्या जागी रंगनाथ. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. फटका सावधानचा प्रयत्न, मोठा फटका माझा प्रयत्न, परंतु काहीसे अडकलतात. आयुष्य माझ्या जखडून ठेवलंय. धावा 2. जबरदस्त चित्तेदार चपल्याने धावा पूर्ण केला त्या कल्पेशने. कल्पेश मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण एक हाती किल्ला लावण्याचा प्रयत्न माणूस राहील. आणि कल्पेश हा देखील बाहुबली फलंदाज आहे, उत्तुंग षटकार मारण्याची ख्याती आहे. आणि आज तो कल्पेश आता मात्र मैदानात आयुष्याच्या विरोधात. आता मात्र फटका जातो तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार मात्र निश्चित येणार, कारण तिथं मात्र कोणी क्षेत्ररक्षण असल्या कारणे वन बाउस स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार येतोय. कल्पेश आपले इरादे स्पष्ट करतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 11च्या घरात. शेवटचा चेंडू आयुष्यांचा सुंदर गोलंदाजी केली. एखादा चौकार येतोच, कारण बॅट्समन हा मारण्यासाठी तिथं आलेला असतो. आणि समोर तो आहे कल्पेश, हा नामवंत उत्कृष्ट फलंदाज म्हणून मानला जातो दामोदर संघाकडून. आता मात्र काय बॉलिंग केले, काय गोलंदाज टाकतोय हा आयुष. एक धाव पूर्ण करायचा दुसरा प्रयत्न आणि परत एकदा सॅटिस्फाईड विकेट. कल्पेशला आपली विकेट टिकवणे. मला तर वाटतं 2 षटकाचा समजा धावसंख्या झाली ती 12. सुंदर सामना, प्रेक्षणीय सामना. धामोदर संघाकडे गोलंदाजी सुद्धा आहे, काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. चला रमेशजी. वादळ क्रिकेट संघाचा फायनलचा सामना. कोण आपलं नाव कोरेल पहिल्या प्रथम क्रमांकावर हे आता आपल्याला पाहायचं आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी केले ना, ती बारदार गोलंदाजी केले गणेगाव संघानं. आमच्या ग्रामपंचायतमधला हा संघ गणेगाव संघ निश्चितच पाठराखे जास्त असतात, कारण जवळचा संघ असल्या कारणाने पाठराखे तेवढेच असतात. आणि आज दामोदर संघ त्याच पद्धतीने खेळेल, कारण आता त्यांना मात्र आपलाही प्रथम क्रमांकावर नाव कोरायचं आहे. कारण वादळ क्रिकेट संघाचे पर्व पहिले आहे मित्रांनो, आणि पर्व पहिले म्हणजे इतिहास असतो. जो नाव कोरेल तो इतिहासच करेल. जबरदस्त फलंदाजी दामोदर संघाने आतापर्यंत केली, आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी सुद्धा केली ती म्हणजे. स्पीडअप करा मित्रांनो, कारण 2 षटके सामने खेळवायचे. आता मात्र सूर्य मात्र फक्त अर्ध्या मोमेंटवर राहिलेला आहे. चला त्याला क्षेत्र सजवायचं आहे दामोदर संघ. आता पण तुम्ही सहकार्य केलं, आताही सहकार्य करा. जबरदस्त काय प्राइज लागते बघा ना. गणेगाव संघाने जर 3 चौकार मारून जर हे जर सामना तुम्ही संपवला तर तुम्हाला 1000 रुपयाचे पारितोषिक चिंतामण मोहितेकडून. आणि तसं 3 विकेट जरी घेतला दामोदर संघाने तरी पण 1000 रुपये प्राइज चिंतामण मोहिते यांच्याकडून. प्राइज मात्र दोन्ही साईडची लागली जाते चिंतामण मोहिते यांच्याकडून. चला जाऊया मैदानात. पण 3 चौकार मारून विजय होणार नाही, कारण 13 धावांची गरज आहे. तरी पण बघूया, तुम्ही प्राइज तर लावले तरी पण 1000 रुपये. मन मोठं दर्या दिल चिंतामण मोहिते आपल्या मागेच बसले. चला जाऊया मैदानाकडे. फायनलचा सामना गणेगाव वर्सेस दामोदर. जबरदस्त प्रेक्षणीय सामना अलोभनीय सुलभनीय सामना असा हा फायनलचा. फटका बसलाय, जबरदस्त बॉलिंग करतोय हा नितीन. क्लास दाखवतोय आपल्या बॉल चेंडू मधून, आणि पहिलाच विकेट जाते ती विराजची. हाच तो विराज, तो ऋतूच्या जागी आपली जागा भरून काढतो. आता मात्र जाता विक्रम. काय गोलंदाजी केले दामोदर संघाने आतापर्यंत. आताही फायनलच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय हा दामोदर संघ. जबरदस्त पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद विराज यांच्या स्वरूपात. क्लीन बोर्ड त्रिफलाची फरीज उद्ध्वस्त केले विराजचं. आता मध्ये जागा भरून काढतो विक्रम. विराज गेला, विक्रम आला. आता बघूया नितीनची किती कसोटी असेल आपला सामना जिंकण्यासाठी.
सामना मात्र रोमहर्षक वलनावर आलाय. सामना मात्र एकदम चांगल्या स्थितीवर आलाय. या फायनल साठी ना मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना असेल हा. दुसरा चेंडू पुश केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळेल दुसरा प्रयत्न असेल परंतु नाही. जबरदस्त अनुभवपणा लावलाय तो म्हणजे विक्रमने आणि एक धाव मात्र आर्चित करतोय आणि धावांचा श्रीगणेश देखील करेल तो. धाव संख्या 1, 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद गणेगाव संघाचा. फायनलचा सामना वादळ क्रिकेट संघ आयोजित. आता कोण आपल्या या प्रथम क्रमांकावर नाव कोरेल काही क्षणात आपल्याला कळेल. तिसरा चेंडू तिकांडे नितू तिकांडे बाहुबली फलंदाज परंतु हलकासा पुश करतोय. सर्कल मध्ये बॉल राहतोय. एक धावाची सलामी थेंबे थेंबे तळेसाठी रन पण त्याचप्रमाणे पाहिजे. 13 धावांची गरज आहे फक्त. त्याप्रमाणे बॅटिंग सुद्धा करतील हा गणेगाव संघ परंतु जर विकेट्स मात्र कमावा लागतील त्या म्हणजे धामोदे संघाला. कारण ज्याप्रमाणे नितेशची बॅटिंग असते ना त्याप्रमाणे तुम्हाला विकेट्स मध्ये निश्चितच काढावी लागेल. तेव्हाच तुम्ही कमबॅक होऊ शकता या मॅच मध्ये. प्रयत्न तर खूप असेल नितीन याचा. सन्मान दिलाय परंतु रन मात्र मिळणार नाही. प्लेस केली एक हलकासा पुश केला. सर्कल मध्ये बॉल राहिला कव्हर दिशेने फटका माझा प्रयत्न परंतु बॉल खाली राहिल्या कारणाने तिथं मात्र फिल्डर तैनात. निर्धाव चोंडी सांगता धावमध्ये सांगून क्लास गोलंदाजी होते ती म्हणजे नितीन यांच्याकडून. हाच नितीन त्यांनी कौशलला बाद केलं. हाच नितीन त्यांनी लगेच विराजला बाद केलं. चला जाऊया मैदानाकडे. आता मात्र पॉइंट दिशेने चेंडू फिरकवला विक्रम याने. धाव मात्र निश्चित 1 मिळणार आणि एका धावाच्या मदतीने धाव संख्या जाते ती 3च्या घरात. शेवटचा मालतोटा चेंडू असेल. धाव संख्या 3 1 विकेट गडीच्या मोबदल्यात गणेगाव संघ धाव संख्या 3 आणि शेवटचा चेंडू असेल. फायनलचा हा प्रेक्षणीय सामना आजपर्यंत खूप सहकार्य केलं मित्रांनो आम्हाला आणि स्कोर झाला तो 3. तुम्हाला 10 धावांची गरज आहे. गणेगाव संघाने लक्षात 10 धावांची गरज आहे. फटका सजवलाय नितू याने परंतु जखडून पण तेवढंच ठेवलंय ते धावत्याच्या गोलंदाजानं. काय गोलंदाजी तर तुम्ही बघाल ना किती मेहनत करतात आज धावमध्ये संघ. कारण फायनल पर्यंत पोहोचलाय मित्रांनो हा संघ. आज सकाळपासून हा संघ एकतर्फी खेळतोय आणि त्याचप्रमाणे खेळलाय तो म्हणजे गणेगाव सुद्धा संघ एकतर्फीच खेळलाय. दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. वादळ क्रिकेट संघाकडून शुभेच्छा असतील. कुणीही फायनल मारा कुणी आपला विश्व या चषकावर नाव कोरा आम्हाला आनंदच असेल. जबरदस्त सामना फायनलचा सामना गणेगाव वर्सेस धामोदे. चला सर्वांनी आयोजकांनी आपल्या स्टेजची संपर्क साधायचे. सर्व आयोजकांनी उभं राहायचंय कारण आता हा परतीचा प्रवास असेल या टुर्नामेंटचा. शेवटचा सामना 9 धावांची गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू 9 धावा. एक अलोभनीय ही म्हणजे सुलभनीय अशी ही मेन अशी ओव्हर असेल ती म्हणजे परेश असेल. हा मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा परेश. गोलंदाजी करेल ती नितेशला. संदेशजी मोहिते यांनी व्यासपीठावर स्थान पण नवायचं. संदेशजी मोहिते आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचंय लगेच. नितेशने जर षटकार जर एक जरी ठोकला ना तर कॅबे ग्रुप नसरापूर यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. नितेश साठी ही प्राइज असेल. षटकार खेचलाय जबरदस्त फटका आलाय कॅबे ग्रुपच्या मात्र किशाला मात्र कात्री लागते आणि षटकार आलाय. बाहुबली फलंदाज नितू तिखंडे जबरदस्त प्राइज लावली. प्राइज त्यांनी संपादन सुद्धा केली. आता मात्र 5 चेंडू 3 धावांची गरज. गणेगाव संघ वाटचालीस पूर्ण प्रयत्न करेल आणि बॅकफुट संघ जातोय दामोदर संघाचा. चला या दामोदर संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. फायनलचा सामना एक सुंदर असा सामना बघतोय मित्रांनो. स्पीडअप करा. आता मात्र 5 चेंडू 3 धावांची गरज ती म्हणजे गणेगाव संघाला. आपण नाव कोरायचंय गणेगाव संघाला या चषकावर कारण इतिहास करून ठेवायचा आहे. कारण पर्व पहिलं आहे आमचा मित्रांनो त्यामुळे इतिहास तर होणारच.
दुसरा चेंडू परेश यांचा. पूर्णपणे बेट कमबॅक केलंय परेश यांनी. काहीच अडखलतात नितू. पहिल्या जरी बॉल षटकार आला असेल परंतु कमबॅक आणि ताकद मात्र परेशकडे. आपण पहिल्या मॅचला सुद्धा बघितलंय आणि आज पण झालेल्या सामन्यात सुद्धा परेशांनी कसं कमबॅक केलं ते पाहिलंय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. ते म्हणजे गणेगाव संघाला. गणेगावचे पाठराखे मात्र आज आता घरीमध्ये कुणी राहिलाय की नाही कळत नाही. सर्व इथे पाठराखे मात्र उपस्थित आहेत. जवळचा संघ आमच्या ग्रामपंचायत संघ हा गणेगाव संघ. फटका फेकतोय बाहेर फेकून देतो चौकार आणि विजय झालाय. गणेगाव संघाने आपल्या या चषकावर नाव कोरलंय. इतिहास केलाय मित्रांनो. वादल क्रिकेट संघ आयोजित चषक प्रथम क्रमांक हा गणेगाव संघाने पटकावलाय. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त फलंदाजी केली नितू तिखंडेने. आपला काय दबदबा आहे ना तो निर्माण करून दिलाय. आपण का केपेल मध्ये गणला जातो हा त्याने चित्र निर्माण केलंय असा हा नितू तिखंडे. आता मात्र एक चैतन्य निर्माण झालं.